जुन्या काळाला काय बघायचीच गरज नव्हती. काय कसं होतं त्या काळात? लोक कामधंदा वगैरे काय कशी करायची, काय करायची? लय कष्ट करत होती त्या काळाला. हां आमच्या काळाला कष्ट भरपूर करत होती ना, अजून बी करते ती जातावी. हां म्हणजे आमची पिढी बरं का, हां इथली आता ही पिढी नाही हां. नाही करत नाही. कसं असायचं, कष्ट कसं असायचं पहिल्या काळात? झोपीतनं उठलं की उद्योगाशिवाय उद्यानच नाही दुसरं काय. काय काय असायची कामं? कामं काय, ऊस खांदायचं, गुऱ्हाळ करायची, असली कामं होती पहिली. पाणी होती भरपूर. बर. आणि सगळं विहिरीवरचं. हां. गोराळ कसं असायची? गुऱ्हाळ म्हणजे हे आपलं ऊस तोडायचा, गुऱ्हाळ घरी न्यायचा, त्याची आदनं काढायची, गुळ तयार करायचा. तुमच्यात होता गोराळ? आमच्यात नाही. हां दुसरे यात आम्ही कामाला जात होतो. गुळ काय 7-8 गडे असायचं. हां. गडे असल्यामुळं 4 तोडायची, 4 वर असायची. हां. आणि गुळव्या वेगळा. बर. मग ते गुळ काढायचा. हां. त्या टायमाला आम्हाला 5 रुपये हजेरी बसायची. म्हणजे रात दिवस काम केलं तर 5 रुपये हजेरी. गुळ किती दिवसात तयार व्हायचा ती? गुळ काय एक दिवसाला 4 आदनं व्हायची. एका आदनात किती गुळ असायचा? 8-9 ढेकळं पडायची. गुळ कसला असायचा ते? पांढरा शेपट गुळ असायचा, एकदम मस्त मध्ये. हां चवीला बी एकदम चांगला. हां. पावडरी नव्हत्या त्यावेळेस. काळा पण असायचा गुळ तो? असायचा एक काळा बी. हां. होय, पण पावडरी नव्हत्या ना एवढ्या. आपल्या ह्याच्यावर काढायची गुळ, तुमच्या रानातल्या ह्याच्यावर गुळ भेंडी आणायची, त्याच्या मळीवर त्याच्यावर गुळ काढत होती. इतक्या पावडरी नव्हत्या. हां. आणि त्यावेळेस नुसताच चुना वापरायची फक्त. कसली भेंडी आणायची? गुळ भेंडी. ती फक्त गोळात असं वापरतात का ती अशी खायला पण वापरतात? खायला नाही वापरायची, फक्त गोळात? नुसते गुळात. ती गुळातला मळ काढण्यासाठी, होय. त्या रसातला मळ काढण्यासाठी वापरायची फक्त. कसा नाही का त्याचं मळ? ती एक डबा ओतला की त्या आपुट 52 डब्याच्या कडेचा रसा सगळा मळ काढत होतो ती. म्हणजे त्यात चोत्री घाण गोण असेल ती घाण बघलेलं घ्यायचं सगळं. त्याला ते भेंडीचा रस करून टाकायचा का त्यात? रस करून भेंडी टाकायची. टाकायची? नाही, रस करून टाकायचं चिचून. एका 52 डब्याला एक डबा टाकला का नाही चिचून, ते असं नुसतं चिकट पाणी त्याचं. हां. पूर्ण चिकट. त्या चिकट पाणी एक डबा टाकला की 52 डब्याचं 8-9 ढेकळा अगदी मस्त मध्ये गुळ निघणार. चुना वापरायची त्यावेळेस. चुन्यानं काय व्हायचं? रवळ येतो गुळाला, असा खरखर गुळ करायचा.